टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोची कामं सुरू आहेत। मुंबईकरांना सुकर आणि जलद प्रवास मिळावा यासाठी मुंबई मेट्रोचं जे आहे ते विविध ठिकाणी जाळं मुंबईमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याचाच एक भाग म्हणून गेले अनेक वर्षांपासून भूमिगत मेट्रो स्थानकं जे आहेत आणि मेट्रो पूर्ण भूमिगत मार्ग जो आहे तो MMRCAच्या वतीनं तयार करण्यात येत आहे आणि याचा पहिला टप्पा जो आहे तो काही महिन्यांपूर्वी सुरू झाला होता। RA मेट्रो स्टेशन ते BKC पर्यंत पहिला टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आला होता, परंतु आता याचा दुसरा टप्पा जो आहे तो BKC ते आचार्य यात्रे म्हणजेच वरळी नाका इथपर्यंतचा दुसरा टप्पा जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे। BKC पासून जवळपास धारावी, शीतलादेवी मंदिर, माहीम, दादर मेट्रो स्टेशन, प्रभादेवी म्हणजे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर वरळी नाका, आचार्य यात्रे चौक अशी विविध मेट्रो स्थानकं जी आहेत ती पूर्ण आणि मेट्रो मार्ग जो आहे तो पूर्ण झाल्याची माहिती जी आहे ती MMRCAच्या वतीनं देण्यात आली होती। त्याचं ट्रायल रन देखील MMRCAच्या वतीनं घेण्यात आलं होतं, परंतु काही परवानग्या ज्या आहेत त्या परवानग्यांमुळे हा मार्ग जो आहे तो अजून देखील सुरू झालेला नाही। परंतु काही अधिकारी जे आहेत ते आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते परीक्षण झाल्यानंतर लवकरच हा मेट्रो मार्ग सुरू होईल अशी माहिती जी आहे ती माहिती मिळते। स्थानकादरम्यान जे मार्गिकेचं निरीक्षण करण्यात येणार आहे, या स्थानकांच्या मार्गिकेचं निरीक्षण करण्याचं सुरक्षा प्रमाणपत्र देखील आता लवकरच जारी केलं जाणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे, कारण की आपण पाहतोय की RA मेट्रो स्टेशनपासून ते बांद्रा मेट्रो स्टेशनपर्यंत भूमिगत मेट्रो जी आहे ती गेल्या काही महिन्यापासून सुरू झाली आणि त्यानंतर भूमिगत मेट्रो जे आहे ते बांद्रापासून ते वरळी नाक्यापर्यंत सुरू झाल्यानंतर दादरच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांना जो आहे तो हे जर मेट्रो स्टेशन स्थानकं सुरू झाली तर मोठा दिलासा जो आहे तो दिलासा मिळणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर एकूण 33.5 किलोमीटरचा जवळपास RA पासून ते कुलाब्यापर्यंत हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे भूमिगत असल्याची माहिती MMRCAच्या वतीनं देण्यात आली होती आणि त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच दुसरा टप्पा जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होईल आणि त्याने BKC पासून निघणाऱ्या लोक जे आहेत, मंत्रालयाच्या दिशेने जाणारे लोक आहेत, त्यांना खूप मोठा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे दुसरा टप्पा सेवेत आला तर वरळीपर्यंत जाणाऱ्या लोकांना जो आहे तो दिलासा मिळणार असल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर आलेली आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।